नमस्कार, मी प्रिया पाटील. काहीतरी नवीन चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी इथे आपल्याला दाखवणार आहे गटारी स्पेशल मटण. त्यासाठी घेतलेले आहे अर्धा किलो मटण. मॅरिनेशनसाठी हळद आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची 1 वाटी पेस्ट घेतलेली आहे. फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे बारीक चिरून. 2 तेजपत्ता घेतलेले आहेत. तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी. मीठ आणि 4 चमचे लाल तिखट. वाटणासाठी घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे, लांबट आकाराचा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर पाव वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 चमचे धणे घेतलेले आहेत. 2 मसाला वेलची, 2 लवंग घेतलेले आहेत. 1 चक्री फूल घेतलेलं आहे. दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि 4-5 मिरी घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेले 1 चमचा. मटणाला आपण मॅरिनेशन करून घेऊया. ही पेस्ट बनवलेली होती 1 वाटी, ती आपण घालून घेऊया त्यात. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि हे चांगलं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. हे आपण लावून घेतलेले हळद आणि सर्व पेस्ट घेतली, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट. मटणाचा उग्र वास जाण्यासाठी ही पेस्ट आपण 15 मिनिटं लावून ठेवायचं आहे. हे साईडला ठेवूया आणि आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी पातेलं गरम करून घेतलेलं आहे आता इथे आणि आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत. साधारण 4 चमचे आपण तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण त्यात तेजपत्ता टाकणार आहे. 2 घेतले होते ते. त्यानंतर चिरलेला कांदा, छान भाजून घ्यायचा तेलामध्ये. कांदा शिजत असताना 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान शिजलेला आहे. त्यात आपण मॅरिनेशन केलेलं मटण टाकून घ्यायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण यात पाणी नाही घालणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून शिजायला ठेवायचं आहे. मटण शिजायला वेळ लागतो. बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे. वर पाणी ठेवा. जोपर्यंत मटण शिजते तोपर्यंत आपण वाटण कसं बनवायचं ते बघूया. वाटण बनवण्यासाठी आपण इथे कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते. त्या तेलामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकायचा.
छान भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. कांदा आता चांगला भाजत आलेला आहे, तेव्हा आपण हा अख्खा गरम मसाला घेतला होता तो टाकूया. हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. गरम मसाल्याचा वास यायला लागला की समजून जायचं की गरम मसाला भाजून झालेला आहे छानपैकी. गरम मसाला पण भाजून झालेला आहे. त्यातच आपण आता पाव वाटी खोबरं घेतलं होतं तेही भाजून घ्यायचं आहे. खोबरं लगेच भाजून होतं म्हणून आपण ते शेवटी टाकले. हे आपलं आता मस्तपैकी भाजून झालेलं आहे, छान वास सुटलेला आहे आणि हे मी वाटण मिक्सरमधून वाटून घेणार आहे. आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. त्यात मी थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या हे आता मी बारीक वाटून घेणार आहे. हे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे, हे बाजूला ठेवूया. आता आपण बघूया मटण आपलं शिजलं आहे का. हे बघा, आपण पाणी बिलकुल नव्हतं टाकलेलं, त्याचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि मटण पण छान शिजलेलं आहे. आता आपण त्याला फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी पातेलं ठेवलेलं आहे, त्यात आपण तेल टाकून घ्यायचं. 5 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यात आपण तेल तापलेलं सुद्धा आहे, त्यात आपण मसाला टाकून घेऊया. मसाला छान हलवायचा आहे. डायरेक्ट तेलात मसाला टाकला त्यामुळे जास्त वेळ थांबायचा नाही आहे. आपलं वाटण टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. आणि यात आपण आता टाकणार आहोत शिजलेलं मटण. मस्त हलवून घ्यायचं. आता यावर आपण ताट ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि मग गरम झालेलं पाणी आतमध्ये टाकणार आहोत. एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आपण. हे पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत. आपलं पाणी गरम झालेल्या ताटावरचं ते पण त्यात टाकून घेऊया. छान मिक्स होऊ दे आणि आणखीन 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे. रेडी आहे आपलं गटारी स्पेशल मटण. आता हे आपण सर्व करून घेऊया. तर रेडी आहे आपलं गटारी स्पेशल मटण. भाकरीबरोबर तुम्ही सर्व करा, खूप सुंदर लागतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माझ्या रेसिपीचे नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलचे बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.